देशात आम आदमी विमा योजना सुरू झाली। या योजनेबाबत जागृती व्हावी यासाठी नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आम आदमी विमा योजना साक्षरता आठवडा म्हणून पाळण्यात येणार आहे। या योजनेबाबत आणि या योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव गजानन वाघ आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। सारगावच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। ही आम आदमी विमा योजना नेमकी काय आहे? केंद्र शासन, राज्य शासन आणि LIC म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ या तिघांच्या सहकार्याने संपूर्ण देशात आणि आपल्या अर्थात राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर आणि राज्य शासनाने आपण त्यात पुढे थोडी सुधारणा केली। 1 हेक्टर बागायत किंवा 2 हेक्टर कोरडवाहू अशी 18 ते 59 वयोगटातील जी व्यक्ती आहे त्याकरता ही आम आदमी विमा योजना लागू आहे। या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे? विम्याचं स्वरूप काय आहे? आताच मी आपल्याला सांगितलं की 18 ते 59 वयोगटातला ग्रामीण भागातील व्यक्ती आणि या योजनेचा 200 रुपये वार्षिक असा प्रीमियम आहे। हा केंद्र आणि राज्य शासन दोघांमिळून समप्रमाणात भरला जातो आणि लाभार्थ्याला त्यामुळे ही योजना मोफत आहे। याच्यामध्ये अन्य विमा संस्थांमध्ये कदाचित ही एक बाब नसेल। नैसर्गिक मृत्यू आला तर 30,000 रुपये हा महत्वाचा हे आहे। अपघाती मृत्यूमध्ये 75,000 रुपये, आंशिक अपंगत्व जर आलं तर 37,500 रुपये आणि संपूर्ण अपंगत्व आलं की ती व्यक्ती चरितार्थ चालवू शकत नाही तर 75,000 रुपये विमा संरक्षण मिळतं। आणि याशिवाय अत्यंत महत्वाचं म्हणजे या विमा काळात या लाभार्थ्याचे जे 2 अपत्य असतात, 9वी ते 12वी मध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांना 100 रुपये महिन्याची शिष्यवृत्ती देय आहे आणि या शिष्यवृत्तीचं नाव आहे आम आदमी विमा योजना शिष्यवृत्ती। या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अन्य कोणत्याही शिष्यवृत्त्या घेत असतील किंवा कुठे आश्रम शाळेत, आदिवासी शाळेत किंवा अन्य कुठे त्यांना एक दुसऱ्या प्रकारचे लाभ मिळत असतील तरीही अबाधित अशी शिष्यवृत्ती आहे। बरं, ही 2007 मध्ये ही योजना सुरू झाली म्हणतात, मग आता ही शिष्यवृत्ती किती जणांना मिळाली आतापर्यंत? मॅडम, आज आपण त्या हेतूने जिथे बसलेलो आहोत ही शिष्यवृत्ती 20 लक्ष विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्या राज्यामध्ये 60 लक्ष आम आदमी विमा योजना शेतमजूर किंवा अल्पभूधारक व्यक्ती असू शकतील। त्यापैकी आपण 52 लक्ष या लाभार्थ्यांना शोधलेला आहे आणि या 52 लक्ष लाभार्थ्यांच्या अंदाजे 20 लक्ष विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते। परंतु मागील वर्षी आपण 2.5 लक्ष विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देऊ शकलो आणि यावर्षी म्हणूनच आज दूरदर्शनच्या माध्यमातून 20 लक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रांजळ प्रयत्न आहे। 2.5 लाखापासून आपल्याला 20 लाखापर्यंत पोहोचायचं आहे। आपण हा असा सप्ताह जो घेणार आहोत ते जनजागृती व्हावी यासाठी काय काय केलं जाणार आहे? मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही जी www.aaby.mahaonline.gov ही जी वेबसाईट आहे, परत एकदा सांगा। ही जी इंटरनेटवर www.aaby.mahaonline.gov.in ही जी वेबसाईट आहे ही अत्यंत पारदर्शक आणि सर्वांना उपलब्ध अशी आहे। या वेबसाईटवर जर आपण गेलो तर कुठलेही लॉग इन वगैरे न होता महत्वाची पत्र या ऑप्शनवर जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला शासनाची 70 ते 75 पत्र आणि महत्वाचे शासन निर्णय यामध्ये दिसतात। अशाच रीतीनं जे 51 लक्ष लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे, सर्च LIC ID या आयकॉनवर जर आपण गेलो तर या 51 लक्ष लाभार्थ्यांची नोंद सुद्धा सापडतात। अर्थात ती नोंद आपल्याला जिल्हा आणि तालुका अशी तालुकानिहाय ही करता येतं। अशा प्रकारची ही एक जनजागृती आहे। आता प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्यात आपण जो दुसरा आठवडा जनजागृती म्हणून करणार आहोत तर हे माननीय सचिव सामाजिक न्याय महोदय यांनी
माननीय सचिव महोदय शालेय शिक्षण यांना लिहिलेलं एक अर्धशासकीय पत्र आहे आणि याच्यामध्ये शाळांमध्ये वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून जे वाचून घ्यायचे पाठ आहेत म्हणजे या योजनेसंबंधित माहिती जी आता मी आपल्याला देत आहोत तीच माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत आणि एकाच दिवशी सर्व सांगून समजणार नाही, तर अशी ही माहिती त्यांना वाचून दाखवायची आहे, वाचून घ्यायची आहे. आणि काही शंका अडचणी आल्यात तर यावर माझ्या वेबसाईटवर माझे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेले आहे. तर अशा रीतीनं ही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करायची आहे. हे पत्र सुद्धा वेबसाईटवरच आहे. याशिवाय मॅडम ग्रामसभा, ग्रामपंचायती, नगरपालिका जिल्हा परिषदा, पंचायत समिती या ठिकाणी वाचण्यासाठी घडी पत्रिका आहे. या घडी पत्रिकेत सुद्धा हा संदेश आहे आणि तो लोकांनी अधिकाऱ्यांनी शेअर करून त्याचं ही माहिती प्रसारित करावी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. म्हणजे शाळेमध्ये चक्क याचे पाठ घेतले जातील. हो, कारण काय होतं की 7 वर्ष झाली ही योजना सुरू होईल आणि मी सहसचिव, माझे दोन्ही मोबाईल नंबर जनतेला उपलब्ध आहे. जेव्हा भंडाऱ्याच्या विद्यार्थ्याचा फोन येतो की सर ही योजना काय आहे किंवा एखाद्या शिक्षकाचा फोन येतो की सर मी वेबसाईटवर कसं जाऊ, तेव्हा मग वाईट वाटतं. आणि म्हणून आपण हे पाठच जर वाचून घेतले तर शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना, इव्हन आता जे इथं प्रेक्षक जे पाहत आहेत त्यांनी सुद्धा वेबसाईट उघडून बघावी. त्यातल्या महत्वाच्या पत्रावर आपली 70-80 पत्र आहेत. बरं, आता एखाद्या मुलाला शिष्यवृत्ती हवी आहे तर त्याने काय करायचं? आपण मला असं वाटतं हा आता इथे फॉर्म आहे, हा शिक्षकचा फॉर्म आहे. मी एक विद्यार्थी, माझ्या वडिलांचा विमा क्रमांक मला माहित आहे, तर मी साधा हा फॉर्म भरणार. तो बिनचूक भरला की नाही, IFSC कोड, बँकेचा तपशील वगैरे हा शिक्षकांनी फक्त पाहायचा आहे आणि मुख्याध्यापक खाली याला सही करणार की हा विद्यार्थी 9वी किंवा 10वी किंवा 8वीत पास होऊन वरच्या वर्गात आलेला आहे. म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ती त्यावर्षी मिळणार नाही, हा याचा हेतू. आता समजा मी एक असा विद्यार्थी आहे की माझ्या वडिलांचा विमा क्रमांक या 51 लाखामध्ये सापडत नाही, मग अशा वेळेस मी काय करणार? माझे वडील शेतमजूर, ते कुठं फॉर्म घेऊन फिरतील, तर शाळेमध्येच हा फॉर्म मी भरणार माझ्या वडिलांचा सही वगैरे आणणार आणि 8 दिवसामध्ये एक पडा तलाठी यांना मुख्याध्यापक शाळेत बोलावतील की बाबा आमच्याकडे 50 विद्यार्थ्यांच्या वडिलांचे अर्ज आहेत आणि तलाठी महोदय जे आहेत ते तो खरोखर भूमी शेतमजूर किंवा 1 हेक्टर बागेत किंवा 2 हेक्टरचा लाभार्थी आहे काय हे पाहतील आणि योग्य विद्यार्थ्याला प्रमाणित करून देतील. आणि मग हे जे अर्ज आहेत हे महा ई सेवा केंद्रात जाऊन मी ऑनलाईन अपलोड करणार आहे. अशा रीतीने विद्यार्थ्यांनी ही कारवाई करायची आहे. आपण असं म्हणालात की आता वेबसाईट आहे, पण हा जो वर्ग आपण सांगतात की ज्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा, तर हे लोक इंटरनेट वापरतात किंवा त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल हे? आताच मी मे महिन्यात जळगावच्या दुर्गम भागात दौरा केला आणि राज्यात इतर ठिकाणी दौरे केले. तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की BSNL ची जी कनेक्टिव्हिटी आहे ही दुर्गम भागापर्यंत गेलेली आहे आणि प्रत्येक शाळेत इंटरनेट आहे आणि आता तर आपण विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सुद्धा बघतो. परंतु त्यांना कुठे जर अडचण आली तर महा ई सेवा केंद्र, शाळेमधले इंटरनेट, ऑफिस मधले इंटरनेटवर सहज त्यांना याचा लाभ मिळू शकतो. या निमित्ताने आपण आणखीन काय सांगू इच्छिता? म्हणजे आता हे जे लाभार्थी आहेत तुम्ही म्हणताय ते लाभार्थी किती आहेत? म्हणजे शिष्यवृत्ती सोडा, पण इतर किती लाभार्थ्यांनी नोंदणी केली? आताच मी आपल्याला सांगितलं की राज्यामध्ये अंदाजे 60 लक्ष भूमिहीन शेतमजूर किंवा अल्पभूधारक यांना याचा लाभ मिळू शकतो आणि यापैकी मॅडम आपण 52 लक्ष लोकांची नोंदणी केलेली आहे आणि ती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यांना विमा मिळतो. हो. आणि म्हणूनच मी हे जनजागरण हेतून आलेलो आहोत की ही मॅजिक वेबसाईट जी आहे ही सुशिक्षित माणसाने पाहावी. भले तो मुंबई मधला असेल, तो आपल्या गावातल्या माणसाला फोन करेल तर बाबा तुझा नंबर आहे याच्यामध्ये आणि अशा रीतीनं हिचा प्रचार करता येईल आणि लोकांना याची माहिती मिळेल. आणखीनही तुम्ही जरूर सांगू शकता ह्याच्याविषयी जे तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय? या ठिकाणी माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या राज्यामध्ये मुंबई आणि बांद्र्यामध्ये ही योजना लागू नाही. उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये आहे. तर 34 जिल्ह्यांपैकी 10 ते 12 जिल्हे असे आहेत की ज्यांना जे उद्दिष्ट दिलं त्याच्या 70 ते 80% पर्यंत पोहोचलेले आहेत. जवळपास 10 जिल्हे असे आहेत की जे 70 ते 30% पर्यंत आलेले आहेत आणि उर्वरित जिल्हे जे आहेत ते 2 ते
30% आहेत. तर माझी सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी या सर्वांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना एक मदतीचा हात द्यावा आणि खऱ्या अर्थानं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं एकोप्याने काम करावं. कारण याच्यामध्ये मॅडम तिन्ही यंत्रणांचा सहभाग असल्याशिवाय आपण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. अगदी खरं. ही माझी कळकळीची विनंती आहे. आपण खूप मनापासून हे काम करता आहात आणि खरंच तर सरकारच्या योजना खूप असतात, खूप चांगल्या चांगल्या योजना असतात. अतिशय उत्तम अशी ही योजना आहे, पण ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. आज आपण या निमित्ताने आलात आणि हा सप्ताह आपण जो घेत आहात त्याचा अधिकाधिक लाभ अनेक विद्यार्थ्यांना मिळो आणि तुमचा 20 लक्षाचा आकडा जो आहे तो लवकर तुमचं साध्य हो. दूरदर्शनच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण 20 लक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूया आणि एक या योजनेचा आदर्श निर्माण करूया. आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण आलात. आपले मनपूर्वक आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. शीख संप्रदायाचे पहिले गुरु श्री गुरु नानक यांची आज 546वी जयंती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी